मिक्स करून झालेला आहे। तर याला थोडा जास्त नाही 5 ते 10 मिनिटं आपण ठेवूया। त्याच्यानंतर मस्तपैकी रॉडला लावून भाजूया। तर बघा रॉडला आपण लावलेले आहेत आणि एक साईडला आपली आग पण पेटलेली आहे, म्हणजे निखारे पण झालेले आहेत। तर चला आता आपण यांना जाऊया। तर बघा मित्रांनो आपण पलटी मारले आणि आता संपूर्ण मला वाटते बहुतेक शिजलेत। एक नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो घरी बरेच दिवस झालेत आपण घरी कुठला प्लॅन नाही केलाय, तर आज आपण असं ठरवलंय की प्लॅन करूया म्हणजे चिकन आणण्याचा। तर आपण आज चिकन आणणार आहोत आणि चिकन म्हणजे रोस्ट करणार आहोत। तर त्यामध्ये आपण काय करणार आहोत ना, एक पहाडी कबाब करणार आहोत आणि दुसरा जर जमलाच तर आपण दुसरा पण वेगळा काहीतरी नाही, पण शक्यतो आपण बहुतेक सर्व आपण चिकन पहाडी कबाब करू। आपण सर्वात आधी जाऊया चिकन आणायला आणि चिकन घरी जेवायला पण आणायचं आहे आणि पहाडी म्हणजे स्टार्टर आपला टाइमपास आयटम खाण्यासाठी पकोडे आयटम पण थोडाफार करायचं आहे। तर आपण जाऊया आधी चिकन आणूया। चिकन कसा आहे किलो हे आपण तिकडं बघूया। त्याच्यानंतर मग आपण घरी आलो की तुम्हाला आपण दाखवू आजची चिकनची व्हिडिओ। मित्रांनो आजची व्हिडिओ बघा, व्हिडिओ आवडली लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। तर जाऊया चिकन आणायला, चिकन तिकडं बघूया भाव काय आहे चिकनचा आणि चिकन आणल्यानंतर एकत्र मिक्सच घेऊया आपण चिकन। जेव्हा इकडे येऊ ना तेव्हा आपण तो वेगवेगळा करू पकोड्यासाठी आणि घरी जेवणासाठी। बघा आपण 400 रुपयाचं चिकन घेतलंय आणि हा चिकन आधी कट करून घेऊया। तर मित्रांनो 180 रुपये केजी इकडे चिकन आहे आणि आपण आता चिकन शॉपला आलेलो आहे। इथनं पहिला चिकन घेऊया, त्याच्यानंतर जाऊया आपण घरी आणि घरी बनवूया। आपण एक चिकन म्हणजे 2 केजी घेतलेलं आहे टोटल, कारण की आपल्याला पकोड्याला 1 केजी घ्यायचं आहे आणि घरी जेवणासाठी 1 केजी घ्यायचं आहे। तर चला आता आपण चिकन घेऊया इथून आणि जाऊया घरी। मीडियम ठेव, हां जास्त मोठा नको ठेव, जास्त बारीक पण नको ठेव। तर आपण मित्रांनो घरी आलो, चिकन घेतलंय आणि बघा समोर आहे गेटवर सोनू। हा बघा चिकन। तर चला बघूया आधी काय चालू आहे इकडे। आणि अरे चालू हा घ्या चिकन आणि तर मित्रांनो आपण चिकन घेऊन आलोत आणि सर्वात आधी याला धुवून घेऊया। चला तर हा चिकन जो आहे ना तो आपण धुवून घेऊया आधी, त्याच्यानंतर वेगळा करूया। तर हा बघा 2 भाग झालेत आपले आणि हा एवढा चिकन आपण पकोड्यासाठी केलेला आहे आणि हा आपल्याला जेवणासाठी काढलेला आहे, हड्डीचा सगळा। आणि इकडं बोनलेस, बहुतेक बोनलेस आहे, थोडा त्याच्यामध्ये हड्डी पण मिक्स घेतली, कलेजी पण आहे। तर चला याच्यासाठी आता लागणार आहे ना मसाला आधी आपण तयार करून घेऊया। तुम्हाला मसाला तयार करताना दाखवतो। तर बघा तो चिकन आपण घेतलाय ना, तर त्याच्यामध्ये मसाला करायचा। आपण बघा जालीमध्ये घेतलाय म्हणजे जेणेकरून त्याचं पाणी संपूर्ण निथळून जाईल। आता पाणी संपूर्ण निथळलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। आधी
लिंबू, एक लिंबू पिलूया. आणि हा बघा, हा मसाला बनवलाय आपण. आला, लसूण, मिरची, कोथिंबीर, त्याचा हा मसाला आपण संपूर्ण बनवलाय ना तो. आणि आता याच्यामध्ये बाकीचे मसाले जे काय ऍड करू ना ते तुम्हाला दाखवतो. चला आता सर्वात आधी ही दही टाकून घेऊया. आपण टाकला याच्यात चिकन मसाला. गरम मसाला, सगळा करून आता मिक्स करून घेऊया. बघा आपला सर्व मिक्स करून झालेला आहे. तर याला थोडा जास्त नाही 5 ते 10 मिनिटं आपण ठेवूया. त्याच्यानंतर मस्तपैकी रॉडला लावून भाजूया. तर बघा रॉडला आपण लावलेले आहेत आणि एक साईडला आपली आग पण पेटलेली आहे, म्हणजे निखारे पण झालेले आहेत. तर चला आता आपण यांना जाऊया आणि निखाऱ्यांवर ठेवूया. यस, मस्त पद्धतशीर असे राहिलेले आहेत. आता याला मस्तपैकी शेक देऊया. तर बघा मित्रांनो, आपण पलटी मारले आणि आता संपूर्ण मला वाटते बहुतेक शिजलेत. एक साईडला हा थोडा करपला जास्त, पण आता हे बहुतेक शिजलेत. तर आपण बघूया एकदा याला काढून आणि टेस्ट करून पण बघूया, म्हणजे झालेत की नाही झालेत हे आपल्याला परफेक्ट समजेल. तर बघा याच्यावर मस्त आता लिंबू मारूया आणि एकदा टेस्ट करूया. फक्त पहिले आपण टेस्ट करूया. मस्त झालाय. चला हे पण सांगतील, सांगा रे. जबरदस्त. चला आता दुसरा लेअर आपण करूया. हा शाहू तू सांग कसा झालाय. मस्त. चला शाहू पण बोलली मस्त. आता आपण जाऊया आणि दुसरी लेअर टाकूया. बघा परत एकदा आपण दुसरे टाकलेत आणि या टोपामध्ये बघूया किती आहेत. अजून आहेत, भरपूर आहेत. तर हे आधी 4-4 आपण रॉड लावतो, कारण की आपल्याकडे जागा कमी आहे आणि म्हणून 4-4 रॉड लावलेत आपण. बाकी अजून आहेत आपल्याकडे रॉड. कुठे गेले रॉड. अजून रॉड आहेत. हे बघा स्पेअरला आपल्याकडे अजून 3 रॉड आहेत, बघू शकता. पण आपण हे 4 लावलेत. झाले बहुतेक काढून. तर बघा चलो मस्त लिंबू पिलेंगे. मित्रांनो ही होती आजची छोटीशी आपली पकोड्याची व्हिडिओ. कशी वाटली, म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा 1 दिवस अगोदर कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला मग भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.